कुरडईच्या 2 पट फुलणारी कुरडई कशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवते। ही आपली तयार केलेली कुरडई आणि ही आपली तळलेली कुरडई। मी कुठला गहू वापरला स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेली आहे। तुम्ही पूर्ण रेसिपी बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तुमचा कुरडईचा ना घाट बिघडणार आणि चिक पण एवढ्या जास्त प्रमाणात झडत गहू कुठले वापरायचे, किती दिवस पाण्यात भिजत घालायचे, पूर्ण प्रोसेस मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे। मग आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। त्याच्या आधी कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक नक्कीच करा म्हणजे मला पण एक उत्सुकता व आनंद हा निर्माण होतो। चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू। आपल्याला कुरडया बनवायच्या त्याच्यासाठी इथे मी 5 किलो गहू घेतलेले, शरबती गहू आहे। व्यवस्थित असे निवडून स्वच्छ करून घेतले। आता आपल्याला ते व्यवस्थित धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने आणि भिजत ठेवायचे। आता पाणी ओतून घेऊ आपण। किती घाण पाणी निघालं बघ। व्यवस्थित काढता येईल तेवढं पाणी हे काढून घ्यायचं। पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये दुसरं पाणी सोडायचं। पुन्हा आपल्याला हे पण पाणी काढून घ्यायचे। परत आता पाणी सोडायचं त्याच्यात। परत पाणी काढून घेऊ आपण। बघा आता 3 वेळेस पाणी ओतलं बघा तरी किती घाण पाणी निघतंय त्याचं। आता पुन्हा एक वेळ धुवून घेऊ आपण आणि मग ज्या भांड्यात भिजत काय ठेवायचं ना त्याच्यामध्ये काढून घेऊ। आता स्वच्छ पाणी निघालं त्याचं। थोडस नॉर्मल घाण होती तेवढी पण निघून गेली। आता आपल्याला पाणी टाकून आपल्याला स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायचे। स्टीलच्या भांड्यामध्ये गहू लवकर आपले असे होतं। आपल्याला हे 4 दिवस पाण्यामध्ये ठेवायचे। रोज ह्याचं पाणी बदलायचे। रोज सकाळी आहे ना 10 वाजेपर्यंत आपण याचं पाणी बदलायचं, दुसरं पाणी टाकायचं। पाणी झालंय पूर्ण। आता आपल्याला ते काढून घ्यायचं। शिरवून घ्यायचे। खडा वगैरे काय असेल तर तो मागे राहील आणि आपले बाकीचे चांगले गहू पुढे येतील। पुढचे मग काढून घ्यायचे।
पसरट भांड्यामध्ये गहू धुतले ना तर छान मस्त व्यवस्थित होता. अशा पद्धतीने स्वच्छ काढून घ्यायचे. गहू व्यवस्थित आपण 4 पाण्याने धुवून घेतली. आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे. गहू भिजल्यानं पूर्ण गहू बुडतील त्याच्यानंतर आपल्याला 1 बोट एवढं पाणी वरती असं ठेवायचंय पाणी. हा जवळजवळ गव्हापासून आपलं 4 अर्धा हात बुडेल एवढं मी पाणी एक्स्ट्राचं ठेवलंय त्याच्यामध्ये. आता हे झाकण लावून ठेवते मी. आता आपल्याला हे उद्या बघायचं याच्याकडे. उद्या परत पाणी काढायचं आणि दुसरं पाणी टाकायचं. आता उद्या दाखवेल मी तुम्हाला पुढची प्रोसेस. आपण जे कुरडयाचे गहू भिजत घातले त्याची आपण आता ही दुसऱ्या दिवसाची प्रोसेस बघू. कसं छान मस्त असं त्याला फेस आलाय. ही गव्हाची ताम असते ती आपण काढून घ्यायची. कारण की काणी करायला गेलं ना पूर्ण निघणार नाही. ती हाताने थोडी काढून घेते मी. आता ते पाणी आपण ओतून घेऊ. गहू गेले नाही पाहिजे. हळूहळू आपण त्याचं पाणी काढून घ्यायचं. आता परत मी दुसरं पाणी टाकते त्याच्यात. आता आपण ही तिसऱ्या दिवसाची प्रोसेस बघू गव्हाची. पहिल्या दिवशी आपली भिजत टाकले. दुसऱ्या दिवशी त्याची बऱ्यापैकी अशी ताम निघून गेली. आज आपली ताम हे बघा जास्त काही निघाली नाही, कमी निघाले असे. आता तो वरचा फेस मी काढून घेते. आपण पूर्ण पाणी त्याच्यातलं काढून घेतलंय. हे बघा बऱ्यापैकी आपले गहू हे भिजले. आज आपले गहू भिजत ठेवून 3 दिवस झाले. पूर्ण आजच्या दिवस पण आपल्याला गहू हे पाण्यात ठेवायचे. उद्या आपले गहू कुरडयाचे गहू भिजत घालून पूर्ण 4 दिवस होते. तर उद्या आपल्याला हे दळून घ्यायचे. आज मात्र मी हे गॅलरीमध्ये उन्हामध्ये ठेवणार आहे. आपलं नॉर्मल सकाळचं ऊन असतं ना त्याच्यात ठेवणार आहे. म्हणजे व्यवस्थित असे गहू आपले एकदम अजून मऊ होतील आणि चिक गव्हातून निघायला आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. पटकन असं चिक आपला कोंडा बाजूला होतो आणि चिक लगेच निघायला मदत होते. दुसरी गोष्ट, स्टीलच्याच भांड्यामध्ये आपण गहू भिजत ठेवायचे. स्टीलच्या भांड्यात ते लवकर होता. फक्त चिक गळताना आपण इंडेलियमच्या भांड्यामध्ये म्हणजे इंडेलियमचा डब्बा वगैरे त्याच्यामध्ये ठेवायचा. त्याच्यामध्ये चिक लवकर असा सेट होतो म्हणजे बसतो व्यवस्थित. स्टीलच्या भांड्यात चिक हा बसत नाही. आता परत मी पाणी ठेवते, टाकून घेते त्याच्यामध्ये आणि आपण गॅलरीत ठेवू. आता थोडस पुन्हा मी पाणी काढून घेते.
बस आता आपल्याला एवढ्याच पाण्यामध्ये पुन्हा आपण अशीच ठेवायचे. आता बाकी पुढची प्रोसेस मी उद्या दाखवते तुम्हाला. आता बघा त्याला फेस आला आणि आपली ताम पूर्ण निघून गेली आणि फेस थोडा पण त्याला राहिला नाही. आता आपण उन्हात ठेवू ना त्याला परत असा फेस होऊन येईल आणि असलेली ताम जी बाकी असेल ना ती पण पूर्ण व्यवस्थित असं निघून जाईल. आता पुढची प्रोसेस मी उद्या दाखवते तुम्हाला. इथे सकाळी सकाळी गॅलरीमध्ये आणून ठेवलेले आहे आपले कुरडयाचे गहू जे भिजत घातलेले आणि त्यांच्या पातेमध्ये ते आपण झाकून ठेवलेले. आपल्याला इथेच आज पूर्ण दिवसभर इथेच ठेवायचे आणि संध्याकाळी पण घरात घ्यायचे. गहू भिजत घालून आज कंप्लीट आपले 4 दिवस झाले. आता ते आपण पाण्यातनं काढून घ्यायचे. आता ते दळायचे. त्याच्या आधी हा पीस काढून घेऊ. याला ताम म्हणतो आपण. अशी थोडीशी लाल अशी ब्राऊन कलरची असते. आपल्याला ते पाणी काढून घ्यायचंय पण त्याच्या आधी आपल्याला जे गहू वरती आलेले फुगून ते घ्यायचे चाळणीमध्ये. आता इथं चाळण माडवी लावली मी. त्या चाळणीने गहू खाली पडत होते त्याच्यामुळे मी चाळणी ते बदलून घेतली. पूर्ण पाणी आपल्याला ते काढून घ्यायचंय. दुसरं पाणी टाकायचंय त्याच्यामध्ये. आता परत पाणी सोडू त्याच्यात. हे बघा आता गहू भिजले म्हणजे कसे असे दाबायचं. चिक लगेच वेगळा झाला. त्याच्यावरचं जे टर्पल आहे ना ते बाजूला झालं. असं चिक निघाला म्हणजे आपले गहू हे व्यवस्थित भिजले. चाळणीतले पण त्याच्यात टाकून घ्यायचे. आता परत ते पाणी काढून घ्यायचे आपल्याला. परत दुसरं पाणी सोडायचंय. चाळणीतले गहू परत टाकून घेतले. आता आपण काढून घ्यायचे गहू. असा चाळणीत घेते मी आधी काढून म्हणजे पाणी निघत त्याच्यात. एका जाळीमध्ये मी कपडा टाकून घेतला. त्याच्यात आता आपल्याला गहू टाकून घ्यायचे. राहिलेलं पाणी ते पण खाली पडून द्यायचं. याच्याने आपल्याला लगेच गहू असे पटकन काढता येतात. सर्व गहू मी इथे काढून घेतले. आता ते आपल्याला दळून घ्यायचे. गहू दळायचा सोऱ्या असा टिपवायला पॅक करून घेतला व आता गहू दळायला सुरुवात केली. बघा मस्त असं छान मी कशा पद्धतीने ते दळले जात आहे मी तुम्हाला दाखवते. एका वाटीने थोडे थोडे आपण गहू टाकायचे त्याच्यामध्ये आणि दळत राहायचं. थोडं जड वाटायला लागलं तर थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये असं पाणी पण टाकलं तरी पण चालेल. एक परात घेतली त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं. परातीत हिस्सा असला ना तर ते पण आपल्याला पाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. बघा किती छान मस्त असे गहू आपले दळले गेले. एक पण गहू असा आपला सगट राहिलेला नाही. आता याच पद्धतीने मी सर्व गहू इथे दळून घेते. सर्व गहू दळून घेतले आपण. गहू दळायचं यंत्र किंवा सोऱ्या पण म्हणतो त्याला. तुमच्या जवळपास इथे गिरणी असेल तर गिरणीमधून दळून घेतलं तरी पण चालेल. पण माझ्याकडं हे गहू दळायचं कुरडयाचं गहू पुरण दळल्या जातं त्याच्यावरती
तर मी त्याच्यावर हे दळून घेतलं. तुम्हाला पाहिजेच तर हे गहू दळायचं यंत्र आहे ना, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. पूर्ण बुडत्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं सर्व टाकून घेतलं. एक 3 एलचा डब्बा घेतला, त्याला आपल्याला व्यवस्थित असं पॅक कपडा बांधून घ्यायचा. पाण्यामध्ये आपण टाकून ठेवलेले होते बघा, चिक लगेच असं कोंड्यापासून आपल्याला मोकळा होताना दिसतोय. छानाचं मस्त हाताने पुन्हा त्याच व्यवस्थित चिक निघाला पाहिजे कोंड्याचा. आता आपल्याला त्याच्यातनं कोंडा बाजूला करायचा आहे. व्यवस्थित असं चिरून त्याच्यामध्ये जे आपला चिक असतो तो काढून परत टाकून घ्यायचा. असं आता सर्व कोंडा त्याच्यातला काढून घेते. ही प्रोसेस आपल्याला 3 वेळेस करायची. सर्व असा कोंडा बाजूला काढून घेतला मी. अजून थोड्याफार असा आपल्याला 3 पाण्याने धुवायची गरज नाही, 2च पाण्याने धुवून घ्या. अजून एका पाण्याने धुता, कारण की पहिल्याच वेळेस मध्ये कोंड्यातला पूर्ण चिक आपल्याला निघून गेला. आता परत अजून एकाच पाण्याने धुवायचं आपल्याला, म्हणजे एकूण 2 पाण्याने धुवून घ्यायचं. आता मी ते चाळून घेते. इथं कपडा बांधून घेतला डब्याला, त्याच्यावरती एक चाळण ठेवली, म्हणजे जो काही कोंडा असेल तो चाळणीमध्ये राहील. जे चिकाचं पाणी आहे ते चाळणीतून खाली हळूहळू असं ते डब्यात पडेल. थोडंसं असं चिक टाकल्यानंतर आपण हात फिरवायचं, म्हणजे लगेच कपड्यात तो खाली पडेल. आता सर्व चिक इथे अशाच पद्धतीने गाळून घ्यायचं. सर्व गव्हाचा चिक इथे काढून घेतलाय आपण. हा कोंडा त्याचा 2 पाण्याने धुवून घेतला. थोडा पण आपला चिक कोंड्यामध्ये राहिलेला नाहीये. यंत्रावरती खूप छान गहू दळले गेले. हे बघा, हाताला कोंडा चिपकला. थोडा पण असा आपला चिक त्याला राहिलेला नाहीये. मी तुम्हाला कुठले गहू घेतले या कुरडया बनवण्यासाठी ते तुम्हाला सांगितलेलं नाहीये. शरबती गहू आहे. शरबती गहू मी हे 5 किलो घेतलेले आहे आणि ते 4 दिवस व्यवस्थित भिजून घेतले. आता त्याचा चिक काढून घेतला. 4 दिवस पूर्ण झाले, चिक काढून घेतला. आता याचं रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण हे पाणी आपल्याला काढून घ्यायचंय. पूर्ण चिक आता बसायला सुरुवात झाली बघा. असं थोडस पाणी दिसायला लागलं बघा, लगेच आपल्याला दिसतंय. हे पाणी काढून पुन्हा मी 10 वाजता परत पाणी टाकणार आहे. 10-11 वाजता असं पाणी हळूच काढल्यानंतर चिक उठायला लागला का पाणी काढणं थांबून घ्यायचं आणि वरून असं अंड्याने पाणी ओतायचं, म्हणजे खालचा चिक बसलेला तो असं खालून पूर्ण निघेल. आणि त्या चिक्कामध्ये जर आपलं काही तांब राहिलेली असेल तर ती निघून जाईल. आणि मग उद्या सकाळी मी कुरडया करणार. तर आता पुढील प्रोसेस मध्ये तुम्हाला हे बाकीचं दाखवते. आज घ्यायचंय आपल्याला कुरडयाचा घाट. त्याच्यासाठी मी रात्री पूर्ण पाणी डब्बा फुल भरलेला होता ना, आपण ज्या वेळेस गाळून घेतलं ते पाणी काढून मी दुसरं पाणी परत टाकलेलं होतं. आता हळूच हे पाणी आपण काढून घ्यायचं. पूर्ण जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी आपण काढायचंय. चिक गेला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची फक्त. बऱ्यापैकी पाणी हे काढून घेतलं. आता हा राहिला आपला चिक. आता आपल्याला फोडून घ्यायचा आणि एका भांड्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या भांड्याने आपण चिक मोजून घेतला ना त्याच भांड्याने आपल्याला पाण्याचं पण माप घ्यायचंय. आता याला फोडून घेणं म्हणता. या अशा त्याच्या हे बघा, असं हातात घेतलं ना तर लगेच ते वितळत चालतं, पण ते डब्यामध्ये ना पूर्ण असं बसून जातं ते खाली. मग आपल्याला चिक फोडायचं म्हणता याला. तो आता व्यवस्थित फोडून घेऊ. चिक मस्त असा
फोडून घेतला. थोडी पण एक पण अशी गठोळी राहून नाही द्यायची. आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतो. म्हणजे ज्या पातेल्यात काढला ना त्याच पातेल्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचे गाठ घेण्यासाठी. चिक काढून घेतला त्या पातेल्यामध्ये, पुन्हा डब्यात ओतून घेऊन ह्याच पातेल्याने आपल्याला पाणी घ्यायचंय. आता आपल्याला घाट घ्यायचंय. आता पुढील प्रोसेस मध्ये तुम्हाला दाखवते. मस्त चूल पेटून घेतली, त्याच्यावर ठेवलं पातेलं. ज्या पातेल्याने आपण चिक मोजून घेतला ना ते एक पातेलं भरून पाणी ठेवलं. परत आपल्याला अर्ध पातेलं ठेवायचं, म्हणजे आपल्याला पाणी लागलं तर तेच पाणी आपल्याला वापरता येईल. परत मी अर्ध पातेलं पाणी ठेवलं. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची. अर्ध पातेलं पाणी काढून घ्यायचं आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे. आता मी झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ देते. पाण्याला मस्त उकळी आली, आपण झाकण काढून घेऊ. आता आपल्याला याच्यातनं अर्ध पातेलं काढून पाणी काढून घ्यायचं. ते पाणी आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मग ते गार होणार नाही. आपल्याला ते नंतर लागलं तर घेता येईल. आता अंदाजानुसार आपण इथे त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं. खूप जास्त खारट पण नाही झाल्या पाहिजे, नाळणी झाल्या तर कुरडयाचे असे तार तार हे मोकळे होते. आता आपल्या 5 किलोच्या चिकाला मी अंदाजे असं पाणी ठेवलं. 2 मिनिटं मी परत झाकण ठेवते. मीठ टाकल्यावर थोडं उकळू देते त्याला. परत झाकण ठेवलं होतं. मीठ टाकल्यावर मस्त आहे बघा, पाण्याला आपल्या उकळी आली. आता आपण आधी घोट्या घेतला त्याच्यामध्ये. आता एक हाताने चिक टाकायचा, एक हाताने गोट्या हलवायचा, थोडं थोडं हळू हळू हळू. त्या डब्यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकून विसळून घेते. पाण्याला व्यवस्थित उकळी आलेले असले ना तर चिक टाकल्या टाकल्या लगेच आपला चिकाचा कलर लगेच बदलायला सुरुवात होतो. 5 किलोचा चिक आहे बघा, का आपण पातेल्यात काढल्यावर किती दिसत होता. आता बघा किती दिसतो. जुने गहू असले ना त्याचा चिक चांगला पडतो, नवीन गव्हाचा चिक हा कमी पडतो. हे जुने गहू घेतलेले होते. मस्त आहे बघा आपला चिक. इथे सर्व असं घेरून घेतलाय. याला घाट म्हणत्या, कुरडयाचा घाट. मी थोडंसं पाणी टाकून घेतलं मध्यंतरी, एक तांब्या पाणी टाकलं परत. म्हणजे जुने गहू असले ना तर त्यांना काय होतं, पाणी हे जास्त लागतं थोडं. हे बघा आपला चिक पहिल्याच्या याच्यामध्ये मस्त असा चिक आपला शिजला आहे, पण तरी पण आपण त्याला एक 5 मिनिट असं वाफ भरू द्यायचं. उलटलेले सर्व एका जागी जमा करून घेतलं. आता आपल्याला झाकण ठेवायचं त्याच्यावर. आता त्याच्यावरती एक सफेद कपडा असा टाकून घेतला मी. आता आपल्याला परत 5-7 मिनिटं असं झाकून ठेवायचं. परत दुसऱ्यांदा पण मी व्यवस्थित असं थोडस घेरून घेतलं. असा तुटत नाही घोट्याचा, म्हणजे आपला चिका शिजलाय. गोटे उभा राहिला म्हणजे आपला चिका शिजला. थोडासा चिका असं पकडायचं, म्हणजे आपल्याला कुरडया सोऱ्यामधून टाकायला खूप असं हात दुखत नाही, त्रास होत नाही. चिका आपला तयार झाला. आता आपण पुढची प्रोसेस कुरडया टाकण्याची, आपण ती बघू आता.
मस्त आपल्या पांढऱ्या शुभ्र इथे कुरडया मी अशा पाय सोऱ्याने या तयार करून घेतल्या. आता याच पद्धतीने सर्व कुरडया तयार करून घेते. 5 किलोच्या कुरडया इथे तयार झाल्या, बघू शकता तुम्ही. पूर्ण फुल अशी पाटी भरली आहे. 5 किलो गव्हाचे, जुन्या गव्हाच्या कुरडया केलेल्या आहे. छान मस्त आपल्या बघ पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया इथे तयार झालेल्या आहेत. मस्त बघू शकता 101 अशा भारी कुरडया आपल्या इथे तयार झालेल्या आहे. चला मग आता आपण तुम्हाला तळून दाखवू. कढईमध्ये तेल टाकून घेतले कुरडई तळण्यासाठी. आपण कुरडई टाकली त्याच्यामध्ये. मस्त अशी बघा आपली कुरडई किती छान अशी मोठी झाली आहे तळून. आता त्याच पद्धतीने दुसरी पण कुरडई मी टाकून घेते. बघू शकता कुरडई ही कुरडया बघा तळून घेतल्या इथे. मग किती मोठी कुरडई झाली आपली. बघा तळल्यावर एवढी झाली. आणि तळायच्या आधी बघा आपली ही कुरडई किती मोठ्या क्वांटिटी मध्ये आपली ही कुरडई छान अशी फुगली. आपण ना सोडा टाक ना पापड टाक काहीच वापरलेलं नाहीये. फक्त त्याच्यामध्ये आपण मीठ वापरून कुरडई बनवून घेतलेली आहे. आजच्या आपली कुरडईची रेसिपी पूर्ण झाली आहे. माझी कुरडईची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.